श्री स्वामी समर्थ. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये नागपंचमी सोमवार 17 ऑगस्ट रोजी आली आहे. विशेष म्हणजे याच दिवशी श्रावणातील सोमवार देखील आहे. त्यामुळे या दिवशी नागदेवतेसोबत भगवान महादेवांची पूजा करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. नागपंचमी ही श्रावण शुल्क पंचमीला साजरी केली जाते. उपलब्ध पंचांगानुसार पंचमी तिथी 16 ऑगस्टला सुरू होऊन 17 ऑगस्टला संध्याकाळी संपते आहे. तर आपल्याला 17 ऑगस्टलाच नागपंचमी साजरी करायची आहे. नागपंचमी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर नागदेवता आणि भगवान महादेवांचे स्वरूप येते. आपल्या धार्मिक परंपरेमध्ये नागांना देवतेचे स्थान दिले आहे. भगवान शिवांच्या गळ्यामध्ये नाग विराजमान आहेत. भगवान विष्णू शेषनागावर विराजमान आहेत. त्यामुळे नागदेवतेची पूजा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रद्धेने केली जाते. नागपंचमीशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत. त्यामध्ये नागराज वासुकीची कथा खूप प्रसिद्ध आहे. नागपंचमीशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत. त्यामध्ये नागराज वासुकीची कथा खूप प्रसिद्ध आहे. पौराणिक कथेनुसार वासुकी हे कश्यप ऋषी आणि कद्रू यांचे पुत्र मानले जातात. वासुकी हे नागांमधील प्रमुख नाग मानले गेले आहे. देव आणि दैत्यांनी मंदार पर्वताला मंथनाची रवी बनवली आणि वासुकी नागाला दोरी म्हणून वापरले होते. वासुकीने स्वतःला मंदार पर्वताभोवती गुंडाळून घेतले आणि देव आणि दैत्य समुद्र मंथन करू लागले. समुद्र मंथनातून अनेक दिव्य वस्तू बाहेर आल्या. त्याच वेळी भयंकर हलाहल विष बाहेर आले. या विषामुळे सृष्टी धोक्यात आली. तेव्हा भगवान महादेवांनी ते विष आपल्या कंठात धारण केले आणि त्यामुळे त्यांना नीलकंठ असे नाव मिळाले. म्हणून वासुकी नाग आणि भगवान महादेव यांचा संबंध धार्मिक कथांमध्ये विशेष मानला जातो. शिवपुराणामध्ये विशेष मानला जातो. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी नागराज वासुकीचे स्मरण करून भगवान महादेवांची पूजा केली जाते. नागदेवतेला नमस्कार केला जातो आणि आपल्या कुटुंबांसाठी सुख शांती संरक्षणाची प्रार्थना केली जाते. आता पाहूया नागपंचमीच्या दिवशी घरी काय करावे. नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, घर स्वच्छ करावे, स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, देवघर स्वच्छ करावे आणि देवासमोर दिवा लावावा. घरामध्ये नागदेवतेचा फोटो असेल तर तो स्वच्छ करून पाटावर ठेवावा. फोटो नसेल तर बाजारातून मातीचे नाग आणि नागिनीची जोडी आणून त्यांची पूजा करता येते. काही ठिकाणी पाटावर हळदीने किंवा गंधाने नागाची आकृती काढून पूजा करण्याची ही परंपरा आहे. महाराष्ट्रात नागपंचमीला मातीची नाग प्रतिमा किंवा पाटावर नागाच्या आकृत्या काढून पूजा करण्याची आढळते. आपल्याकडे जशी परंपरा आहे तशी आपण करावी. मातीचे नाग आणि नागिन पाटावर ठेवावेत. त्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत. तुपाचा दिवा लावावा, धूप लावावा. आपल्या घराच्या परंपरेनुसार लाह्या, फळे किंवा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून दूध ठेवू शकता. गोड पदार्थामध्ये दूध नैवेद्य म्हणून ठेवावा. नंतर हात जोडून नागदेवतेला नमस्कार करावा. ओम नागदेवताभ्यो नमः हा मंत्र श्रद्धेने म्हणावा. त्यानंतर भगवान महादेवांचे स्मरण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. नागपंचमीच्या दिवशी महादेवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावे, बेलपत्र वाहावे, फुले अर्पण करावीत आणि महादेवांना मनापासून प्रार्थना करावी. या दिवशी नागपूजा केल्याने राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव कमी व्हावेत अशी ज्योतिषीय श्रद्धा आहे. तसेच काही ज्योतिष परंपरांमध्ये नागपूजा आणि शिवपूजा ही नागदोष किंवा कालसर्प योगाच्या शांतीसाठी केली जाते. ज्यांना राहू केतूची चिंता आहे किंवा कुंडलीमध्ये कालसर्प योग असल्याचे सांगितले गेले आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी मनापासून नागदेवतेची पूजा करावी, महादेवांना अभिषेक करावा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि नागदेवतेसमोर आपल्या मनातील चिंता ठेवून प्रार्थना करावी. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी कुटुंबामध्ये नागपंचमीचा सण शेतात जाऊन साजरा करण्याची सुद्धा परंपरा आहे. शेतकरी आपल्या शेताला आणि भूमीला देव समान मानतो. कारण याच मातीतून धान्य उगवते आणि त्या धान्यामुळे संपूर्ण घराचा संसार चालतो. घरची पूजा झाल्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि लाह्या घेऊन शेतामध्ये जावे.
शेतात गेल्यावर सर्वात आधी शेत मातीला नमस्कार करावा. दोन्ही हातांनी मातीला स्पर्श करून मनात म्हणावे, हे भूमाते, आमच्या कुटुंबाला अन्न देण्यासाठी धन्यवाद. आमच्या शेतात चांगले पीक येऊ दे. आमच्या कष्टाला फळ मिळू दे. आमच्या शेतावर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस. यानंतर शेतात वारूळ असेल तर आपल्या गावाच्या आणि घरच्या परंपरेनुसार वारुळाची पूजा करावी, कारण तिथे नागदेवतेचा वास असतोच. महाराष्ट्रात नागपंचमीच्या दिवशी वारुळावर जाऊन नागाची सुद्धा पूजा करण्याची परंपरा आहे. वारुळाजवळ हळद-कुंकू, अक्षता, फुले अर्पण करावीत. लह्या अर्पण कराव्या. हात जोडून नागदेवतेला नमस्कार करावा. वारूळ फोडू नये. वारुळामध्ये काठी घालू नये. खोदकाम करू नये या दिवशी आणि त्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये. नागपंचमीचा सण निसर्गाचा आदर करण्याचा सण आहे. शेतकरी या दिवशी आपल्या पिकांसाठी प्रार्थना करतो. हे नागदेवता, आमच्या शेताचे रक्षण कर. आमच्या पिकांचे रक्षण कर. पाऊस योग्य वेळी पडू दे. आमच्या कष्टाला फळ द्या. आमच्या घरात धान्याची भरभराट होऊ द्या. कारण नागदेवता शेतामध्ये असतात. अशी मनापासून प्रार्थना करावी. नागपंचमीच्या दिवशी लाह्या अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. लाह्या धान्याशी जोडलेल्या गेल्या आहे. त्यामुळे अन्नधान्य देणाऱ्या भूमीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना त्यामागे आहे. काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी घराच्या दारावर किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढले जातात. हळद किंवा गोरूने नागाची आकृती काढून त्यावर हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण केली जाते. मातीचे नाग नागिन आणले असतील तर त्यांची घरी पूजा करावी. फोटो असेल तर फोटोची पूजा करावी. प्रतिमा नसेल तर पाटावर नागाची आकृती काढून पूजा करता येते. आपल्या घरची आणि गावची जशी परंपरा आहे असेल तशी आपण श्रद्धेने पूजा करावी. नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी जमीन खणणे, नांगरणे आणि जमिनीला त्रास होऊ नये अशी कामे टाळण्याची प्रथा आहे. यामागे जमिनीतील जीवांना त्रास होऊ नये अशी भावना आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक नागपंचमीच्या दिवशी तर नागपंचमीच्या प्रथांमध्ये जमीन खणणे आणि नांगरणे टाळण्याचा उल्लेख आढळतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिवंत साप पकडून पूजा करण्याची गरज नाही. सापाला दूध पाजू नये. त्याऐवजी मातीच्या नागाची किंवा नागदेवतेच्या फोटोची पूजा करणे हा सुरक्षित मार्ग आहे. जिवंत साप दिसला तर त्याला त्रास देऊ नये. साप हा निसर्गाचा महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचे संरक्षण करणे हीच नागदेवतेची खरी सेवा आहे. कारण अनेक ठिकाणी असे केले जाते. नागपंचमीच्या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावे. पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे. निसर्ग स्वच्छ ठेवावे. कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास होऊ देऊ नये. या दिवशी वारुळाजवळ दूध नेऊन ठेवावे की नागदेवता स्वतः येऊन पिऊन जातील. या दिवशी नागराज वासुकीचे स्मरण करावे. भगवान महादेवांचे स्मरण करावे. राहू केतूच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. आपल्या मनातील भीती, चिंता आणि अडचणी महादेवांच्या चरणी सोपवाव्या आणि शेवटी नागदेवतेसमोर हात जोडून मनापासून म्हणावे, हे नागराज वासुकी महाराज, आमच्या घराचे रक्षण करा. आमच्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. आमच्या शेताचे रक्षण करा. आमच्या पिकांचे रक्षण करा. राहू केतूचे अशुभ प्रभाव कमी होऊ द्या. जीवनातील अडथळे दूर होऊ द्या. भगवान महादेवांची कृपा आमच्यावर सदैव राहू द्या. घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदू द्या. अशा प्रकारे नागपंचमीच्या दिवशी घरी नागदेवतेची पूजा करावी. भगवान महादेवांची पूजा करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप कराव्या. वारुळाची सुद्धा या दिवशी पूजा करावी. आणि या वर्षी नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी आल्यामुळे नागदेवतेसोबतच भगवान महादेवांची भक्ती करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जात आहे. नागदेवता आपल्या घराचे रक्षण करो. भगवान महादेवांची कृपा आपल्या सर्वांच्या कुटुंबावर सदैव राहो. घरातील दुःख, संकटे दूर होत घरात सुख, शांती, समाधान आणि भरभराट नांदो. शेतकऱ्यांच्या शेतात भरपूर पीक येवो आणि त्यांच्या कष्टाला योग्य फळ मिळो. राहू केतूचे अशुभ प्रभाव असतील तर ते कमी हो आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होत अशी नागदेवतेच्या चरणी प्रार्थना करूया. नागपंचमी आपल्याला एक सुंदर संदेश देते की निसर्गातील प्रत्येक जीवाचा आदर करा. कोणत्याही जीवाला विनाकारण त्रास देऊ नका. निसर्गाचे रक्षण करा आणि देवावर श्रद्धा ठेवा.
तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या परिवारातील आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आपल्या सणांची धार्मिक माहिती आणि सोपे पूजा विधी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल सोबतच असेच जोडलेले राहा. नागराज वासुकी महाराज की जय. भगवान महादेवांचा जय जयकार. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.